विपश्यना शिबिर पहिल्यांदा गेल्याचा एका साधकाचा शब्दांकित अनुभव. त्या शून्यागारातल्या अंधारात शांतपणे बसून ध्यान करण्याचा अनुभव शब्दातीत आहे. सर्व काही अनित्य आहे हा वैश्विक नियम आहे. या विश्वात सतत बदल होत आहे. अगदी अणुरेणूपासून ते सूर्यमालेच्या पलीकडच्या अथांग विश्वात सतत बदल होत आहे. अगदी अणुरेणूपासून ते सूर्यमालेच्या पलीकडच्या अथांग विश्वात सतत बदल होत असतो. तोच नियम आपल्या शरीरातल्या पेशींना लागू आहे. जुनं नष्ट होणं आणि नवीन निर्माण होणं हेच सत्य. आपल्या साऱ्या विकारांचा उगम मनात आणि शारीरिक पातळीवर होत असतो. सगळं अनित्य आहे हे बुद्धीच्या पातळीवर लक्षात आलं तरीही आसक्ती आपल्या मनातून जात नाही. आपला मीपणा सुटत नाही. अहम जात नाही. यासाठी वेळ जातो. खूप परिश्रम करावे लागतात. आपल्या विकारांचं आणि आपल्या शरीराचं खूप जवळचं नातं आहे. सर्व विकारांचं मूळ कुठेतरी शारीरिक संवेदनांमध्ये दडलेलं असतं. म्हणजे एखाद्याला तंबाखूचं व्यसन आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला खरं तर तंबाखूचं व्यसन नसून ती खाल्ल्यामुळे त्याला शारीरिक पातळीवर जे काही नशा किंवा किक वगैरे सुख वाटतं त्या संवेदनांचं व्यसन असतं. कुठल्या तरी देवामुळे किंवा साधूमुळे किंवा कोणी सांगितलं म्हणून तुम्ही तंबाखू सोडली तरी ते वरवरचं दमन झालं. आत सुप्त तुमची जी भावना आहे त्यापासून तुम्ही मुक्त झालेले नसता. या शरीर पातळीवरच्या संवेदनांकडे आपण कधी जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. विपश्यना केल्यावर ते लक्ष हळूहळू देणे शिकतो. धर्म म्हणजे केवळ पोथ्या, उपवास, भजन, जप, वाऱ्या, यात्रा नव्हे. हे सगळं करण्यात गैर काहीच नाही. परंतु हे करत असताना आपण त्यामागचा खरा अर्थच विसरून जातो आणि केवळ कर्मकांडात अडकून राहतो. तोच धर्म आहे असे आपल्याला वाटू लागते. हे सगळं आपण फार विचारपूर्वक करत असतो असंही नाही. दुसरं कोणीतरी करतं किंवा सगळे करतात किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून आपणही ते करत असतो. याची दुसरी गोची अशी की पुन्हा आपण जे करत असतो त्या कर्मकांडाबद्दलच आपल्याला आसक्ती निर्माण होते आणि आपलाच मार्ग कसा श्रेष्ठ असा नवा विकार जन्माला येतो. आपली साधना किंवा श्रद्धेच्या बाह्य खुणा शरीरावर किंवा वस्त्रांवर बाळगणे हे सुद्धा मनाच्या कमकुवतपणाचेच लक्षण. गुरुजींची प्रवचनं ऐकताना मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात. पहिल्याच दिवशी मनगटावरचा धागा आणि अंगठी का काढायला लावला याचं कारण समजायला लागतं. पण विकार आणि शारीरिक पातळीवरील या संवेदनांकडे साक्षीभावाने पाहायला शिकलं की या विकारांच्या मुळावर घाव घालण्याची शक्यता निर्माण होते. विपश्यना या शब्दाचा अर्थ आहे विशेष प्रकारे पाहणे, सत्य पाहणे व जराही विचलित न होणे, तटस्थपणे, अलिप्तपणे, निर्विकारपणे पाहणे. ही मन आणि चित्त शुद्ध करण्याची साधना आहे. त्याचा कोणत्याही धर्माशी, पंथाशी, नावाशी, आकृतीशी संबंध नाही आणि याचा प्रत्यक्ष अनुभव ध्यान केल्यावर कळतो. बुद्धीच्या पातळीवर अनेक संकल्पनांचं पांडित्य आपल्याकडे असतं. पण प्रत्यक्ष त्याची व्यवहारात आणि शारीरिक पातळीवर अंमलबजावणी होतेच असं नाही. किंबहुना ती अतिशय कठीण असते. त्यासाठी लागणारा एकांत आणि मन अंतर्मुख करण्याची संधी आपल्याला क्वचितच मिळते.